साधारणतः क्रांती हा तरुणच करत असतो आणि त्या त्या काळातला तरुण म्हणजे तत्कालीन तरुण हा जो असतो तो क्रांती करत असतो. मग ती ब्रिटिशांच्या विरोधात केलेली असे ना का किंवा त्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील आणीबाणीच्या विरोधात मी तो विषय राहिला. बर. आणीबाणीच्या वेळेस मी कॉलेजला ऍडमिशन घेतली होती पुण्याला. BMCCच्या हॉस्टेलला राहत होतो. मी आणीबाणीच्या विरुद्ध सत्याग्रह केला. मी जेलमध्ये होतो. माझं वय 17 होतं. बर. माझं वय 17 होतं. कोर्टापुढे उभं केलं. खरं तर मी मायनर होतो, मला सोडायला पाहिजे होतं, पण कोर्टाने नाही सोडलं. का? प्रो गव्हर्नमेंट. मला 135 दिवसाची शिक्षा झाली आणि त्या जेलमध्ये मला अनेक मोठ्या नेत्यांचा सहवास मिळाला. म्हणजे सर्वपक्षीय. भाजप होते त्यावेळेस, जनता पक्ष होता, म्हणजे आमचे कुमार सप्तर्षी. आता माझे कुमार सप्तर्षी मी एकाच भागातले, माझ्यापेक्षा वयाने मोठे, आमची विचारसरणी वेगळी. गप्र प्रधान असतील ते विरोधी पक्ष नेते होते, ते जेलमध्ये. सदानंद वर्दे म्हणून समाजवादी होते, ते जेलमध्ये होते. अशा आमचे आयडिओलॉजीतले लोक होते. पूज्य बाळासाहेब देवरस काही दिवस तिथे होते. तर हे सगळं तुम्ही जे म्हणलात ते तरुण असताना, तरुण मन असं असतं की ते अन्याय आणि अत्याचाराच्या विरुद्ध शांत बसू शकत नाही, आणि जो बसतो तो तरुण नसतो. खरं खरं. त्यामुळे आणीबाणीच्या विरुद्ध वातावरण झालं ते खरं गुजरातमध्ये एका हॉस्टेलमध्ये झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध झालेल्या आंदोलनातून निर्माण झालेलं आंदोलन आहे ते खरं. एवढीशी ठिणगी ती देशभरामध्ये जयप्रकाश नारायणांनी त्यावेळेस हे केली. इंदिरा गांधींनी ज्या पद्धतीने हुकुमशाही वगैरे आणली ते. पण तुमचं तरुण हा तरुणच असतो. तुम्ही 70च्या दशकामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम सुरू केलेलं होतं. 75 ते 80. 75 ते 80. हा. तर म्हणजे उत्तरार्धामध्ये 70च्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये त्यानंतर सक्रिय राजकारणामध्ये आलात. पण मग तो झेनझी किंवा त्या काळातला झेनझी आणि या काळातला झेनझी कसं पाहता? बघा, त्या काळातला झेनझी कल्चर आंदोलन करायचं. आत्ताचा झेनझी जो आहे तो मनाने निर्मळ आहे. त्यालाही काहीतरी चांगलं व्हावं असं वाटतं. त्याच्या अभिव्यक्तीबद्दल काही असू शकतं, पण त्याच्या ह्याच्याबद्दल शंका घेता येणार नाही. उद्देशाबद्दल शंका नाही घेता. बरोबर. त्यांचा रस्ता चुकीचा आहे किंवा त्यांना हाताळणारे चुकीचे असू शकतात, पण त्यांच्या हेतूबद्दल त्यांना हाताळणाऱ्याबद्दल माझ्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे, पण त्यांच्या हेतूबद्दल नाही. आता कसं आहे की ते वय असं आहे की कोण हाताळतं त्याच्यावर आहे. खरं. तुम्ही ज्या वयात, लहान वयात तुम्ही संघात गेलात तर RSS वाले होतात, तुम्ही सेवा दलात गेलात तर सेवा दलवाले होतात. ते वयच असं असतं की ते माणसाला बंड करणारं, थोडी सुद्धा गोष्ट आपल्या मनाच्या विरुद्ध सहन करता येणं. ह्याचा अर्थ त्यांना देश आपलं हे ह्याच्याबद्दल काही नाही असं म्हणताच येणार नाही. हँडलिंग कोण करतं ह्याच्यावर मोठी गोष्ट आहे.